तर या लढाईसाठी आपण सज्ज झालेला आहात का? नक्कीच. आणि ज्या काही जुन्या गोष्टी घडल्या त्या काही पक्षश्रेष्ठींचे निर्णय असतात. त्यावेळेस आमचा पक्षच असा आहे की भारतीय जनता पार्टी जो पक्ष आदेश असेल तो पाळावा लागतो. राज्यांना घेतलेल्या च्या निर्णयांच्या अनुषंगानं त्यांना आत्ता थांबावं लागलं. सुरुवातीपासूनच अतिशय नाट्यमय घडामोडी घडणारा प्रभाग म्हणजे प्रभाग क्रमांक 3 आणि याचं मुख्य कारण आहेत ते विजेंद्रसिंह माने. कारण असं आहे की या प्रभागामध्ये त्यांची उमेदवारी मिळणार असं फिक्स होतं. तितक्यात कृष्णराज माडकांनी तिथे फॉर्म भरला आणि पुढे चित्र काय घडते याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिलेली. पक्षश्रेष्ठींचा निर्णयाचा आदर राखत कृष्णराज माडकांनी माघार घेतली आणि अखेर विजेंद्रसिंह माने यांना तिकीट मिळाली. तर यावरून असं दिसतंय सर की ही लढाई या प्रभागामध्ये रंगतदार होणार. विरोधकांनीही संपूर्ण कसदार लढाई होण्यासाठी कस लावलेला आहे. तर या लढाईसाठी आपण सज्ज झालेला आहात का? नक्कीच. आमची पूर्ण टीम, मी स्वतः आणि माझा परिवार, माझा मित्रपरिवार यामध्ये आम्ही चांगल्या पद्धतीनं या निवडणुकीला सामोरं जातोय. आणि यामध्ये आम्हाला असं काय वाटत नाही आहे की आम्हाला यामध्ये फार काही अडचणी आणि कठीण परिस्थिती वाटत नाही आहे. आणि यामध्ये आज महायुती सरकारच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने काम झालेलं आहे. आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आमचे नेते आदरणीय चंद्रकांतदादा पाटील साहेब, त्यानंतर आदरणीय खासदार धनंजय महाडिक साहेब असतील, त्यानंतर आदरणीय आमदार अमल महाडिक साहेब असतील, आदरणीय आमदार राजेश क्षीरसागर साहेब आहेत. यांच्या माध्यमातून प्रचंड निधी त्यांनी या कोल्हापूर शहरासाठी दिलेला आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्याचे समन्वयक माननीय सत्यजित नाना कदम साहेब यांनी पण या मतदारसंघामध्ये बरीच कामं केलेली आहेत. आणि या सगळ्यांच्या माध्यमातून कामाच्या जोरावर आम्ही पुढे येतोय. आणि ज्या काही जुन्या गोष्टी घडल्या त्या काही पक्षश्रेष्ठींचे निर्णय असतात. त्यावेळेस आमचा पक्षच असा आहे की भारतीय जनता पार्टी जो पक्ष आदेश असेल तो पाळावा लागतो. सुरुवातीला माननीय कृष्णराज महाडिक साहेब यांना आदेश दिलेला होता की तुम्ही या निवडणुकीत या, कारण या एक महानगरपालिका ही एक पहिली पायरी म्हणून राजकारणाची पकडलं जातं. आणि त्यातून त्यांना एक चांगलं त्यांची सामाजिक कार्याचा चांगला वारसा आहे आणि राजकारणामध्ये त्यांना चांगल्या पद्धतीनं पुढे यायला एक चांगली संधी होती. पण काही कारणास्तव राज्यांना घेतलेल्या च्या निर्णयांच्या अनुषंगानं त्यांना आत्ता थांबावं लागलं. पण कोल्हापूरमध्ये माझी उमेदवारी फायनल होत असताना आदरणीय खासदार धनंजय महाडिक साहेब असतील, त्यानंतर आमदार आदरणीय अमल महाडिक साहेब असतील, त्यानंतर प्रदेशाचे सचिव महेशदादा जाधव साहेब असतील, त्यानंतर विजय जाधव साहेब आमचे जिल्हाध्यक्ष आहेत. या सगळ्यांचं मार्गदर्शन फार मोलाचं ठरले आणि त्यांनी माझ्यासाठी एक सामान्य कार्यकर्त्याला हे संधी उपलब्ध करून देऊन एक चांगली माझ्यावर, माझ्या मित्रपरिवार आणि माझ्यावर परिवारावर एक खरोखरच चांगलं आमच्यासाठी काम केलेलं आहे असं आम्ही म्हणू. जे नाराज झालेले कार्यकर्ते होते बरोबर, ते तुमच्यासोबत जोडले गेलेले आहेत का? नाराजी असं काही फार मोठा सूर नव्हता. 2-3 दिवस तो मीडिया ट्रोल होता. विरोधकांनी ती फार मोठी गोष्ट उचलून धरली आणि विरोधकांनी त्याचं मार्केट केलेलं होतं. आमच्या अंतर्गत कुठल्याही कार्यकर्त्यांमध्ये कुठलाही नाराजी नव्हती. उलटं आम्ही 1-2-3 दिवस सगळ्यांचा सूर असतोच, कारण आम्ही 9-10 वर्ष इथं काम केलेलं आहे. त्यांच्या एकत्र बैठका घेऊन त्यांना समजावून सांगितलं पक्षाचा जो आदेश आहे तो आपण मान्य करून पुढे जावं लागेल. आणि त्या अनुषंगानं सगळीजणच त्याच ताकदीनं कृष्णाजी यांच्याही प्रचारामध्ये आम्ही पुढे येणार होतो. पण कालांतराने काही निर्णय बदलले आणि त्यात आमच्यासारख्या कार्यकर्त्याला संधी मिळाली. इथून पुढे तुम्ही या लढाईला सामोरे जाणार आहात. तुमचे काय प्रमुख मुद्दे असतील? प्रमुख मुद्दे म्हणजे अजेंडा आम्ही ठरवलेला आहे. मतदारसंघ कशा पद्धतीने पुढे जायचा आहे, प्रशासकीय कामातून प्रशासनानं जे काही त्रुटी आहेत आणि काय कुठला आमचा एक रोडमॅप तयार आहे. त्या रोडमॅपमध्ये आम्ही पूर्ण 4ही प्रभागामध्ये, जसं शिवाजी पार्क असेल, न्यू शाहूपुरीचा भाग असेल, रुईकर कॉलनी जुना मतदारसंघ आहे आमचा, महाडिक वसाहतचा मतदारसंघ आहे, मार्केट यार्डचा मतदारसंघ आहे, कुंभार वसाहत आहे. आणि आज कसं आहे की केंद्र शासनामध्ये, राज्य शासनामध्ये आज भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आणि कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये सत्ता आल्या तर बरेच असे काही मुद्दे आहेत की ज्या मुद्द्यांमध्ये केंद्राची आणि राज्याची मदत लागणार आहे. आज शिवाजी पार्कसारख्या ठिकाणी बऱ्याच लोकांची आणि सगळ्यांचीच एक भावना आहे की छत्रपती शिवाजी पार्क होणं हे अपेक्षित आहे. म्हणजे नुसतं आयडियली शिवाजी पार्क नाही तर आपण छत्रपती हे लागणं गरजेचं आहे. तर हे निर्णय काय स्थानिक लेवलला होण्यासारखे नाही आहेत, याला राज्य शासनाची मदत लागणार आहे. तसंच शिवाजी पार्कमध्ये साधारण एक 400 मीटरचा असा एरिया आहे. फ्रेंड्स कॉलनी असेल, चंद्रप्रभा कॉलनी असेल, शिवाजी पार्कचा भाग असेल, त्यामध्ये रेल्वे ट्रॅकला फेन्सिंग कुठलंही नाही आहे. आता हे निर्णय खासदार साहेब
धनंजय माडिक साहेबांच्या माध्यमातून हे फेन्सिंग झालं तर तिथल्याही लोकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न संपून जाणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी महायुती का महत्त्वाची आहे, तर हे सगळे निर्णय घ्यायला युतीमध्ये सरकार ज्या पक्षाचं आहे त्याला निवडून देणं हे गरजेचं आहे असं मला वाटतं. दुसऱ्या साईडला जर बघितलं, तुमच्या विरोधात महायुतीतल्याच एका नेत्याला किंवा एका उमेदवाराला तिकडे घेऊन आपल्या विरोधात लढाई होते असं दिसतंय, तर याचा काय परिणाम होईल का यांनी? नाही, काही परिणाम होणार नाही. तुम्ही रिझल्ट बघितला तर आम्ही 3,000 मतं पुढं आहे आत्ताच. आमचं लीड 3,000 मतांनी पुढं आहे आणि आम्ही एवढं काम केलेलं आहे, बूथ वाईज काम केलेलं आहे. बूथवर आम्ही कायमच आमचं लीड हे 2,000-3,000 या सगळ्या मतदारसंघामध्ये आम्ही पुढं राहिलेलो आहे. आणि आज सगळ्या नेते मंडळी आमच्याशी पाठीशी आहेत. नेत्यांनी एवढं काम केलेलं आहे, त्या कामाच्या जोरावर आम्हाला लोकांपर्यंत जाता आलेलं आहे आणि आम्हाला काही वाटत नाही अशी अडचण.